आणि या 3ही दिवसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटनीय सत्र आता नुकतंच या विचारपटावर उपस्थित आदरणीय परमपूज्य पट्टाधीष्ठित महंत पूजनीय जी मोठे बाबाजी नागपूर त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा या ठिकाणामध्ये उद्घाटनीय सत्राचा कार्यक्रम संपन्न झाला। त्याचप्रमाणे आपल्याला आज या 3ही दिवसासाठी सुंदर अशा विषयावर म्हणजे आचरे तयाचा धर्म, महानुभाव पंथात भिक्षुकांकरिता नित्यविधी व वासनिकांकरिता आचरणाचे महत्त्व या सुंदर अशा विषयावर जे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्या प्रवाचक पूजनीय तपस्विनी माधुरीताई दर्यापूरकर वनी जिल्हा यवतमाळ ताईंनी सुद्धा थोडक्यामध्ये का होईना वेळेचं अभाव असल्यामुळे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं। ताईचा सुद्धा मी समस्त आयोजक मंडळीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे विद्वतरत्न परमपूज्य पट्टाधीष्ठित महंत श्री नितीन राजदादा बानकर, संचालक योगेश्वर ग्रंथालय व हस्तलिखित केंद्र नागपूर, आज आपल्या या विचारपीठावर उपस्थित होऊन आपल्याला सुंदर कमी वेळेमध्ये अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं। दादांचा सुद्धा मी सर्व आयोजक मंडळींच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आजच्या या उद्घाटनीय सत्राचं उद्घाटक म्हणून उपस्थित असणाऱ्या आपल्या कल्याण शिक्षण संस्था यांच्या सचिव सौ मालती उन्मेदजी गेडामताई, आज अगदी मी पहिल्यांदाच ताईंना या विचारपीठावरून ऐकलो। अगदी सर्व सुंदर पद्धतीनं त्यांनी या ठिकाणात मार्गदर्शन केलं। स्वामीचे विचार, त्यांचे आचार, या परिसरातील असणारा महानुभावांचा वारसा आणि त्यांचा इतिहास या विषयावर सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं। मी त्यांचा पण आयोजक मंडळीच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आभार हा या फक्त आजच्या या उद्घाटनीय सत्राचा आहे। कार्यक्रम आपलं 3ही दिवस चालणार आहे। या ठिकाणामध्ये अनेक असे विविध उपक्रम आम्ही आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेले आहेत। त्यांची सर्व पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्यामुळे मी अधिक वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं या ठिकाणामध्ये आपण उपस्थित असणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचं या ठिकाणामध्ये आभार व्यक्त करतो।